आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट या योजनेची सुरुवात करणार आहेत ठाण्यामधून व त्याआधीच ठाण्यामध्ये भाजपकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि ती बॅनरबाजी देखील चर्चेचा विषय बनलेली आहे। मी सध्या उभा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आणि आपण पाहू शकता या निवासस्थानाच्या काही अंतरावरतीच या ठिकाणी भाजपकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। देवा भाऊ लाडकी बहिणीला 1,500 रुपये महिन्याला असा उल्लेख करत या बॅनरवरती अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या बॅनरवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो या बॅनरवरती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। काल गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होती आणि त्या बैठकीनंतर त्या बैठकीमध्ये दादांनी मला मुख्यमंत्री करा, बिहारचा पॅटर्न राबवा असे वक्तव्य केल्याचं एका वृत्तपत्रामध्ये छापून आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवरती महायुतीमधले तिन्ही नेते असून महायुतीमधनं फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लागल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।